सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे आणि एक महत्वाचं नाव आहे, त्याच्याबद्दल मी सगळं बोलणारच आहे. माझी एसआयटी कडे मागणी अशी आहे की जेवढे प्रॉपर्टी डिलिंग्स, पैशाचे डिलिंग्स, जे जे जमिनी घेणं, MIDC जमिनी मिळवून देणं, यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनी जी मदत केली त्याची मी नावं वाचून दाखवते. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत, यांचा रोल मला पूर्णपणे आता बोलता येत नाहीये, पण अतिशय विचित्र असा रोल आहे त्यांचा. सचिन चुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख, त्यांनी याचे OUL वगैरे ते न्यूमरोलॉजी आणि याच्यात सगळ्यात बदललं जातं, नाव लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते, अंक काही गणित प्रमाणे ते केलं जातं. असो, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्यात धक्कादायक बाब अशी आहे की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत, ते पण या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खराताना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले. आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं. आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे. आणि जनतेचं आय एम शुअर सगळ्यांचं, साध्या नागरिकांचं सगळ्यांचं हेच मत आहे. दुसरी गोष्ट, प्रतिभा चाकणकर आल्या आणि म्हणाल्या की ती खाती खोटी आहेत, माझ्या सह्या खोट्या आहेत, हसत हसत बोलत होत्या आणि म्हणतायत की मला काही कोणी बोलवलं नव्हतं, आम्हीच इथे फेरफटका मारायला आलो. हे जे आहे ही पाठवलेली नोटीस आहे आणि ही मी मुद्दाम, कारण पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा, SIT कडे आणि सगळ्या 3 ठिकाणी चौकशा सुरू आहेत. एक नाशिक CP, एक अहमदनगर SP आणि एक SIT चौकशी करते महिलांच्या अँगलवर. नाशिक अहिल्यानगरचे करतायत, समता पतसंस्थेच्या आणि इतर पतसंस्थेच्या बाबतीत, आणि इतर सगळी चौकशी नाशिक CP करतायत. तर ही मी विनंती केली त्यांना की मी माझ्याकडे जी माहिती येते मी पहिली पोलिसांना पाठवते, त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मी ती माध्यमांना माहिती देते, कारण आम्हाला माहिती आम्हाला काय करायचं आणि काय नाही. तर हे जे लेटर आहे ते मी मुद्दाम मागितलं की मला हे लेटर द्या. या म्हणतायत की मला चौकशीला बोलवलंच नव्हतं. हे लेटर आहे ज्याच्यात सरळ पहिलं नाव प्रतिभा चाकणकरांचं आहे आणि दुसरं नाव तन्मय चाकणकरांचं आहे. यांना चौकशीला बोलवलं गेलं होतं. म्हणजे ही सगळी मंडळी किती धादांत खोटं बोलतात हे मला दाखवायचं होतं. आता ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे खरातांना, तर आता ही नावं सुद्धा बाहेर आणणं गरजेचं आहे. मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत मी म्हटलं होतं की एक डेप्युटी कलेक्टर आहेत, ते त्यांना खूप मदत करतायत, ते मुंबईत कार्यरत आहेत. आता मी त्याचं नाव घेऊन सांगते, ते अभिजित भांडे पाटील, जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा
त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत. यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे. यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे. हे अभिजित भांडे पाटील तुम्हाला आता या चित्रांमध्ये आणि सगळे फोटोज जे आहेत ते मी सगळे माध्यमांना आता देते. हे अभिजित भांडे पाटील जे केसरकरांबरोबर दिसत आहेत आणि खरातांबरोबर या फोटोमध्ये दिसत आहेत, त्यांचे 2 फोन्स आहेत. एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा. तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे. लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत. आणि आत्ताच्या घटकेला मला जी माहिती मिळाली आहे की कल्पना खरात, तृप्ती खरात, सृष्टी खरात आणि हर्षवर्धन खरात हे जे आत्ता फरार आहेत, तर त्याच्यात कल्पना आणि हर्षवर्धन फरार आहेत. त्या दोन्ही मुलींचा रोल मला माहित नाही म्हणून मी बोलणार नाही. पण हे जे 2 जण फरार आहेत त्यांना आत्ता यांनी कुठेतरी संरक्षण दिलंय आणि म्हणून मी SITला विनंती करते की यांची तात्काळ चौकशीसाठी यांना डिटेन करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. कारण सगळीकडनं खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे आहे असं मी अतिशय जबाबदारीने विधान करते. आता याच्यातली बाकीची माणसं, जसं मी म्हटलं, दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा भाईंबरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर, हा दादा भुसेंबरोबर, हा पुन्हा एक दीपक केसरकरांबरोबर. तर हे सगळं का होतं? शिंदे गट हा त्यांच्या जवळ का होता? या सगळ्यात चौकशी राजकारणात मला बिलकुल पडायची इच्छा नाहीये. माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की सगळी राजकारणी, हे सगळे अधिकारी हे सतत खरातांना मदत करत होते, पाठीशी घालत होते. आत्ता सुद्धा कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना एवढ्याचसाठी लपवण्यात येत आहे कारण त्यांना जर अटक झाली तर सगळं याच्या मागचं षडयंत्र बाहेर येईल आणि म्हणूनच अभिजित भांडे पाटील यांना डिटेन करण्याची गरज आहे. आणि आता मी जसं म्हटलं होतं की मी शेवटचा मुद्दा जो घेईन तो अतिशय महत्वाचा असेल. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 27 ते 31 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमध्ये अफाट प्रमाणात उलाढाल झाल्या होत्या. मी तारखांमध्ये सांगितलं होतं की किती तारखेला किती मेसेजेस आले, त्याची माहिती सुद्धा मी माध्यमांना दिली होती. आता आणि एक महत्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले. जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते. ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारा. तरी आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन बद्दल बोलला होता त्या अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसाच्या मागच्या पुढचे होते. आज तुम्ही सांगताय की भानामती जी झाली होती त्या दिवसाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन आहे. या ट्रान्झॅक्शनचा आणि अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू आहे याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तर नक्कीच वाटतंय. म्हणूनच तर मी शोधलं की ज्या दिवशी कारण मी पहिले 27 ते 31
जे ट्रान्झॅक्शन्स होते ते मांडले. त्याच्यावर रोहित पवारांनी एक ट्विटरवर त्यांनी माहिती दिली होती की अजित पवारांच्या घराच्या बाहेर सुद्धा बानामतीचे प्रकार झाले होते. मी माध्यमांकडनं ती तारीख घेतली, ती तारीख शोधली आणि त्याच्यात मला दिसलं की त्या दिवशी त्यांचं लोकेशन हे ठाण्यात होतं आणि 6 ट्रान्झॅक्शन हे 18 तारखेला सकाळी झालेले आहेत आणि त्याचं सगळ्या 6चे 6 34 सेकंदांमध्ये होऊन हे सगळे 6 लोकेशन सुद्धा ते मी टावर लोकेशन सुद्धा एसपींकडे पाठवून दिलेले आहेत. ही सगळी माहिती जी मी बोलतेय ती 2 दिवसापूर्वी मी एसपींकडे पाठवलेली आहे. खरं तर नाशिकमध्ये तुम्ही आता कल्पना खरात यांच्या देखील नावाचा उल्लेख केला. अजून एक टीसीएस कंपनीचा धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र या प्रकरणात दोन्ही ज्या महिला आहेत त्या दोन्हीही फरार आहेत. म्हणजे खरात प्रकरण असेल, टीसीएस प्रकरण असेल, दोन्ही महिला आरोपी फरार आहेत. अजूनही त्या सापडलेल्या नाहीयेत. खरं तर फसवणुकीचे गुन्हे देखील झाले आहेत, परंतु अजूनही का त्यांना पकडण्यात यश येत नाहीये? कसं आहे की कल्पना खरात यांच्यावर खरं तर पोलिसांनी पाळत ठेवणं गरजेचं होतं. ज्या दिवशी यांना अटक झाली त्या दिवशीपासून त्या कुटुंबावर पाळत ठेवणं हे खरं पोलिसांचं कर्तव्य होतं. पण त्यांना मुद्दाम, मला तर खरंच असं, कारण प्रत्येक नागरिकाला असंच वाटतं की हे मुद्दाम केलं गेलं का. त्यांनी त्या आता दुसरीकडे जाऊन तिकडनं रोज बेल ऍप्लिकेशन करताना आपल्याला दिसतायत, त्याच्यावर तारखा पडताना आपल्याला दिसतायत. मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांना अटक होऊ नये, त्यांची चौकशी होऊ नये, कारण चौकशी झाली तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. जसं आपल्याला आठवत आहे कराड प्रकरणात कृष्णा आंधळे तेव्हापासून जो गायब आहे तो आतापर्यंत मिळाला नाही. तर असाच काही प्रकार, कारण महत्वाची माहिती जी आहे, राजकारणी कोण इन्व्हॉल्ड आहेत ते बाहेर निघू नये म्हणून यांना गायब केलंय का असा प्रश्न पडतो. शेवटचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे की जेव्हा अजित पवार यांच्या घराबाहेर बारामती झाली त्याच वेळी हा ठाण्यामध्ये होता, कुणाकडे इंडिकेट करायचं तुम्हाला, नेमकं कुणाला? मला आता काहीच इंडिकेट करायचं नाही. मला जी माहिती मिळाली 18 तारखेचा मी शोध घेतला, जी माहिती आली ती मी पुढे ठेवली आहे. आता कोणाचं काय इंडिकेट करायचं ते माध्यमांनी ठरवावं. मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करायची नाही. नाही, समता पतसंस्थेत 6 ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये झाली आणि ती 34 सेकंदांमध्ये किती रुपयांची झाली ह्याची चौकशी झाली पाहिजे. आता मला जी माहिती मिळतीये की 27 ते 29, 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन या समता पतसंस्थेत झालेल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन्स 3 दिवसात झाल्या आणि 30 आणि 31ला ज्या झाल्या त्या फार छोट्या होत्या. तर महत्वाची माहिती हीच आहे की 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन झाल्या. आता त्या कोणाच्या झाल्या, कोणाकडनं कोणाकडे आले हे सगळं काढणं एसआयटीचं नाही. त्याचं खरं तर आता हे एवढा व्यवहार होतोय, त्याची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे. ईओडब्ल्यू अजून का नाही आलंय? कारण ही चौकशी करणं हे ईओडब्ल्यूच्या अखत्यारीत येतं, ईडीच्या अखत्यारीत येत नाही. कारण मनी लॉन्डरिंग नंतर होतं, पण आधी खात्यात कुठून आले त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं ही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचं काम आहे, जे त्यांनी केलं पाहिजे.